आवाज मानदेशाचा। हॉटेलमध्ये जेवण करताना सुरू असलेल्या वादावेळी फोडलेल्या बाटलीचा तुकडा लागल्याने विचारणा केल्याचा राग मनात धरून कराडमधील एकावर दोघांनी प्राणघातक हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या फिर्यादीवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून मुख्य संशयितास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले। विक्रांत उर्फ सागर पाटील असे जखमीचे नाव आहे। त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून वैभव पाटील आणि संग्राम पाटील या दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय। संशयित वैभव पाटील या सोमवारी सायंकाळी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक एमजी चव्हाण यांनी सांगितलं। फिर्यादी सागर पाटील हे आपले मित्र गणेश जाधव यांच्यासोबत गोटे तालुका कराड गावच्या हद्दीत पुणे बेंगलोर महामार्गालगत असणाऱ्या एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते। त्यावेळी त्याच हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या वैभव पाटील आणि संग्राम पाटील या दोघांमध्ये वाद झाला। वादावेळी वैभव पाटील यांनी काचेची बाटली जोरात फोडल्यानंतर काचेचा तुकडा सागर पाटील आणि गणेश जाधव यांना लागला। त्यानंतर याबाबत विचारणा करण्यास गेल्याने संशयित वैभव आणि संग्राम यांनी सागर पाटील याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली। हा वाद हॉटेल मालकाने मिटवल्यानंतर सागर पाटील हे कराडमधील आपल्या घराकडे येत असतानाच महामार्गालगत वैभव पाटील यांनी सागर पाटील यांच्या गाडीची चावी काढून घेत शिवीगाळ केली। तसेच संग्राम यांनी सागर पाटील यांना पकडल्यानंतर फुटलेल्या काचेच्या बाटलीने वैभव पाटीलने सागर यांच्या गालावर आणि मानेवर वार केले। यात सागर पाटील हे गंभीर जखमी झाल्याने संशयित वैभव आणि संग्राम यांनी घटनास्थळावरून पळ काढला। जखमी सागर पाटील यांनी या हल्ल्याची माहिती गणेश जाधव यांच्यासह नातेवाईकांना दिल्यानंतर त्यांना उपचारासाठी प्रथम एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते। त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितलं। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।